मंजई आता तुम्ही सगळे आम्ही कोल्हापूरला गेलेले हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांचं मेकअप केलेलं तो ब्लॉग, नंतर दापोलीला गेलं तो ब्लॉग. आता हे बघून मग आता या ब्लॉग वरती आलो असणार आहे आपण. मध्ये थोडं गॅप झालेलं, फिरायचं झालं, त्यामुळे ब्लॉगचं सिक्वेन्स असं काय एकदम एक्झॅक्टली आलेलं नाही आहे. आज लिटरली सकाळीच हर्षदाच्या क्लासमधून मेसेज आलेला की एक कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा, तर तिकडे जायचं आहे जिजाच्या भरतनाट्यमच्या क्लासमधून. तर आता तुम्ही जिजाच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनचा ब्लॉग पण बघितला असेल, मामा पण आलेला त्याच्यासाठी. त्यामुळे आम्ही आता सगळेच चाललो तिकडे. टिळक स्मारक मंदिर व्हिडिओ बघून आले ते. कसले व्हिडिओ? युट्यूब वर व्हिडिओ बघत होते. कशाचा? गिफ्ट चिंकू काय ते. तर मंडळी आता तिकडे चाललोय आपण. लेट्स गो. बाय बाय. झाली का झोप? आता जस्ट पोहोचलोय टिळक स्मारक मध्ये. तर तो नवऋषी म्हणून कार्यक्रम आहे जिजाच्या क्लासचा, भरतनाट्यम. आयु त्याचा क्लास आहे काहीतरी त्यांचा, आता सुरू झालंय. आम्हाला 4:30ला बोलवलं, 5:30 वाजलेत. लेट्स गाव. नवऋषी नुपुरनाद प्रस्तुत. लेट्स गाव. ओ मस्तच ना, खूपच छान. क्या बात आहे, क्लास खूपच सुंदर. मनी छान आहे ना का? आता ऑलरेडी कार्यक्रम सुरू झाला आहे, आपण बघूया. मंडळी आता झालेला ब्रेक. आता माहित नाही अजून पुढे काय करायचं आहे मला. मंडळी आता ब्रेक झालेला आहे. आम्ही ब्रेक मध्ये मस्त वडा खाल्लाय आणि आता सुरू होईल कार्यक्रम. हर्षदा मेकअप आर्टिस्ट, हाऊ आर यू? अकादमी प्रस्तुत नवरुची कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले काही मान्यवर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला अध्यक्षा माननीय सौ केतकीताई कुलकर्णी, ज्येष्ठ मानसतज्ञ डॉक्टर सुजलाताई वाटवे, MIT कॉलेज. माझे स्वप्न होते आणि आज जरी AI आजोबा सोबत नसले तरी त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी असेल माझ्या. या कार्यक्रमाचे आणि माझ्या आनंदाचे सर्व श्रेय माझ्या गुरु आणि परिवारास जाते. As I stand before you to share my Bharatanatyam journey, this story is about determination, learning, and the relationships that have shaped me along the way. My Bharatanatyam journey began when I was just 4 years old. At that time, I didn't enjoy going dance class. त्या तिघींना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने मला आपण कुसुमाग्रजांची कविता आहे पहा. पैसे नको सरदार एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. बोलायला फार वेळ लागायचा की कुणी बेल वाजवू नये म्हणून त्यांनी स्वतःने हातात घेतली घंटा आणि ती टेबलाखाली ठेवली. तशा प्रकारे मला वाटते ही घंटा आली आणि म्हणून मी थोडं आवडते वाचन.
थोडक्यात आवडते आणि ह्या तिघींनाही यशाची अशीच वाटचाल करत राहावी अशा शुभेच्छा देते आणि थोडक्यात माझं भाषण संपवते. धन्यवाद. कलाकारांचे मनापासून आभार. मोठ्या ताईच्या शब्दाला मान देऊन कार्यक्रमाचे अतिशय अभ्यासपूर्ण सुरेख आवाजात सूत्रसंचालन करणाऱ्या दीप्ती जोशीचे मनपूर्वक ही मिळालीच पाहिजे. आणि त्यातून हा कार्यक्रम तर पुण्यात आहे, त्यामुळे पुणेकरांची साथ तर महत्वाची. खरं आहे ना? कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यास अनेकांची मदत होत असते. अनादानाने कोणाचे नाव घ्यायचे राहिले असल्यास क्षमा मागते आणि पुनश्च सर्वांचे मनपूर्वक आभार. अकादमी सदैव प्रयत्नशील असते. नृत्याश्रम ही संकल्पना गेली 18 वर्षे संस्थेतर्फे राबवली जाते. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नृत्यामध्येच करिअर करायचं आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक आहार, गायन, ताल, योग, मेकअप, तत्वज्ञान यांचे प्रशिक्षण दिले जाते आणि मार्गदर्शन केले जाते. गुरु स्वातीताईंच्या संशोधन प्रकल्पांतर्गत नृत्य योग ही महिलांसाठी विशेष बॅच सुरू केली आहे. आहार विहार, दैनंदिन जीवनातील टिप्स, व्यायाम प्रकार, हलके फुलके नृत्य, ध्यानधारणा या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. नृत्य प्रदक्षिणा हा एक अभिनव अभ्यास दौरा वर्षातून एकदा अकादमीतर्फे केला जातो, ज्यामध्ये दक्षिण भारतातील मंदिरांना भेट किंवा विविध लेण्या जिथे जिथे नृत्याविषयीचे प्राचीन दाखले मिळतात तिथे विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा नेऊन आपल्या प्राचीन कला संस्कृतीचे दर्शन घडवणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. CCRT ही भारत सरकारतर्फे दिली जाणारी अतिशय नामवंत शिष्यवृत्ती जी मिळवणे अतिशय कठीण कामगिरी आहे. अशी CCRTची शिष्यवृत्ती ही आपल्या संस्थेतील अनेक विद्यार्थिनींना मिळालेली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा विशारद व अलंकार या डिप्लोमा व पोस्ट डिप्लोमा कोर्सचे प्रशिक्षण येथे दिले जाते. तसेच स्वातीताई व नुपूरताई विद्यापीठांमध्ये मानद गुरु आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली BA व MA इन भरतनाट्यम हे शिक्षण भारती विद्यापीठ तसेच DY पाटील विद्यापीठामधून करण्याची सोय उपलब्ध आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ प्रशिक्षणच नाही, त्याचं प्रत्यक्ष उपयोजन करण्याची संधीही संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळते. जसे की स्वातीताई, नुपूरताई यांच्या रचनात्मक व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये आपल्या विद्यार्थिनी सहभागी होत असतात. तसेच ज्यांचे विशारद, अलंकार या पदविका पूर्ण झाल्या आहेत अशांना नुपूर नाचच्या विविध शाखांमध्ये प्रशिक्षक म्हणूनही संधी दिली जाते. म्हणजेच प्रशिक्षणाबरोबर रोजगाराचीही संधी अकादमीतर्फे दिली जाते. भारत आणि विदेशात जवळपास 38हून अधिक शाखा आहेत. त्यातील पुण्यामध्ये कोथरूड, शनिवार पेठ, कोरेगाव पार्क, बाणेर, बालेवाडी, NIBM रोड, मुकुंदनगर, भुकुम, हडपसर, संगमनेर येथे 5 शाखा, US, UK आणि गल्फ कंट्रीजमध्येही आपल्या शाखा आहेत. आणि या सर्व शाखांमध्ये मिळून 500हून अधिक विद्यार्थी नृत्य प्रशिक्षण घेत आहेत. अशा या नुपूरनाथ कला अकादमीच्या शिष्यांचं गुरु स्वातीताई व गुरु नुपूरताईंनी शुभाशीर्वाद देऊन कौतुक करावं अशी मी त्यांना विनंती करते. मधल्या वयाने लहान पण आपण पाहिलंच की नृत्यामध्ये तरबेज असणारी ही शिष्या रुचिका वाघमारे मोहक अदाकारा नेहा गवळी, क्षेत्रातच करिअर करण्याचा दृढ निश्चय करणारी वैष्णवी औरसम. सगळ्यांसाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, कारण तुमच्या मुली ज्यांना तुम्ही हे बाळकडू दिलेलं आहे आणि प्रोत्साहन दिलेलं आहे नृत्य करण्यासाठी, त्या आज ह्या रंगमंचावर सलग 3 तासाचं सादरीकरण करत आहेत.
मला माहिती आहे वेळेची पाबंदी आहे, मी अगदी 2 शब्द बोलतीये. आपल्याकडे आपण बघितलं असेल अरंगेत्रम ही संकल्पनाच मुळात खूप वेगळ्या पद्धतीने आपण ती हाताळतो. बरेचदा असं होतं की माझ्याकडे पॅरेंट्स येतात की 10वी-12वीची गॅप होणार आहे, तर त्याच्या आधी अरंगेत्रम करता येईल का? तर मी स्पष्ट नाही सांगते, कारण एवढे कष्ट त्या मुलींवर वर्षभर घेऊन नंतर जर त्या नृत्य बंद करणार असतील तर मला स्वतःला ॲज अ टीचर खूप त्रास होणार असतो, म्हणून मी नाही म्हणत. पण आज तुम्ही बघितलं असेल की हा शेवट नसून ही त्यांची रंगमंचावरची पहिली सुरुवात आहे. आणि हा प्रवास पूर्ण त्यांनी 1 वर्ष रोज माझ्याबरोबर 2-2 तास त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. आणि हा प्रवाससुद्धा त्यांनी तेवढाच एन्जॉय केला आहे. आणि काल आमची शेवटची प्रॅक्टिस होती तेव्हा लिटरली तिघींच्या डोळ्यात पाणी होतं. आणि लगेच त्यांनी सांगितलं की आता आम्ही पुढच्या ह्याची तयारी सुरू करतोय. हेच मला असं वाटतंय भारतीय शास्त्रीय नृत्य संगीत ह्याचं क्रेडिट आहे की कुठेही ती कला संपत नाही, जितकी घेऊ तितकी ती कमीच आहे. आणि मला मनापासून आनंद होतोय आज तुम्ही सगळेजण त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आलेला आहात. धन्यवाद. कार्यक्रमातर्फे राजस सुकुमार ही जगातील पहिली VCD जी निघाली ती गुरु स्वातीताईंची होती. ताईंना मी विनंती करते. आदरणीय व्यासपीठ आणि रसिक प्रेक्षक, मला असं वाटतं की ज्यावेळी आपला आणि आपल्या मुलीचा बायोडाटा सेम होतो तेव्हा ती ईश्वराची खऱ्या अर्थाने कृपा असते. म्हणजे तिचा बायोडाटा सांगितल्यानंतर माझा बायोडाटा म्हणजे पुनरुक्ती झाली. आणि याच्यासाठी मी सदैव ईश्वराची ऋणी आहे, कारण आपली वाट आपल्या मुलाने सुद्धा समर्थपणे पुढे चालवावी हे आपल्या प्रत्येकाचंच स्वप्न असतं. आणि ती स्वप्नपूर्तीचं सार्थक आज मला इथे बघायला मिळालं. म्हणजे मी असं म्हणेन, थोडक्यात बोलायला मला सांगितलं आहे त्यामुळे मी असं म्हणेन की नुपूर लहानपणापासून माझी शिष्या तर होतीच, पण आज जेव्हा समर्थपणे ती नुपूरनाची धुरा सांभाळते तेव्हा खऱ्या अर्थानं ती माझी मुलगी झाली. आज म्हणजे मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा पूर्ण फक्त माझ्या हातात एक डिग्री होती मुंबई युनिव्हर्सिटीची. मुंबईहून पुण्यात आले होते आणि आता तिथे बसले असताना सगळा प्रवास दृष्टीसमोरून झरझर निघत गेला. आणि मग मला असं वाटतं की RCM हॉलमध्ये जसे आपल्या वेगवेगळ्या प्रतिमा आपल्याला दिसतात तशा या सगळ्या मुली मला दिसत राहतात आणि त्याचं मला खूप अभिमानी आहे, आनंद आहे. नेहा, वैष्णवी आणि रुचिता यांना पुढच्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते की त्यांनी ही वाटचाल सदैव चालू ठेवावी. म्हणजेच भारतीय संस्कृतीचा खरा संस्कार आपल्या गुरुशिष्य परंपरेने पुढे असाच चालत राहावा. आणि नुपूरने हे सगळं शिवधनुष्य खूप चांगल्या रीतीने पेललं आहे, तिलाही खूप आशीर्वाद. धन्यवाद.
तर मंडळी असा आज भरतनाट्यमचा सुंदर असा नवरुची कार्यक्रम झालाय. म्हणजे नेहा, वैष्णवी आणि रुचिरा अशा तिघांचा मिळून तो हा कार्यक्रम होता की जो नूपुर नाद प्रस्तुत यांनी हा कार्यक्रम केलेला. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. त्यांची अकॅडमी आहे, खूप साऱ्या गोष्टींचं आज माहिती मिळाली. खरं तर काय नेमकं आहे, कुठल्या लेवलचं हे भरतनाट्यमचं प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे लिटरली डिग्री आणि ते चांगलं मास्टर्सपर्यंत यांचं प्रॉपर याच्यामध्ये शिक्षण आहे ह्याच्याबद्दल माहिती कळाली. तर खूप मजा आली. आम्हाला तर खूप एन्जॉय केलं. तुम्ही एन्जॉय केलं कसं काय? मजा आली ना? थोडं सांगा काय वाटलं, कसं वाटलं? तुमची छान वाटलं. मजा आली. छान वाटलं. माझ्या क्लासचे दिवस चालेल. आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत रुको जरा सबर करो. तिला ना बहुतेक खाऊ वाटे ना याच्यामुळं. हाय मेकअप आर्टिस्ट, कशी आहेस? मेकअप आर्टिस्ट चिडलेत माझ्यावरती. आता घरी जाऊन मला काय खाऊ घालते? काका मला वाचवा, शेंडी धरून नाचवा. काका म्हणते आजपासून. मंजळी भूषण जिजाचा अजून एक मानलेला मामा आलेला आहे. तो याच एरियात राहतोय, आमच्या पांडुरंग जवळच राहतोय. आमचं लोकेशनच हेच असते, त्यामुळे या एरियात आम्ही आलेलो. तर आम्हाला भेटतो. आता आणि कोण आहे? हॅलो, तुझं नाव काय? अनिकेत. तर ते तुम्ही दोघं आहे रूममेट का काय? अच्छा ठीक आहे. आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.